विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं होतं की आपण पुढच्या लेक्चरपासून आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात करूया. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सिलेबस लिहून घेतलेला असेल आणि जर समजा अजूनही लिहून घेतलेला नसेल तर आपण तो लिहून घ्या. आपल्याला परत तो लागणार आहे. प्रत्येक वेळी आपल्याला सिलेबसच्या माध्यमातून पुढे जायचं आहे आणि म्हणून सर्वांकडे सिलेबस असावा पहिल्यांदा. त्या दृष्टिकोनातून तुम्ही पहिल्यांदा लिहून घेतला नसेल तर तो लिहून काढा. या लेक्चर नंतर लिहून काढा. आपल्याला आज प्रकरण पहिलं जे मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधने हे जे आहे त्याच्याविषयी चर्चा करायची आहे, त्याच्याविषयी सुरुवात करायची आहे. आता ही मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधन म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता हे साधन म्हणजे आपल्याला माहिती आहे, साधन म्हणजे नेमकं काय आहे का माहिती तुम्हाला? मी सांगतो. साधन म्हणजे काय, अगदी साधे सोप्या भाषेमध्ये आणि तुम्हाला कळेल अशा प्रकारच्या उदाहरण देऊन आपण पुढे जाऊ आणि साधन म्हणजे काय हे शिकूया. साधन म्हणजे काय की आता जे तुम्ही लेक्चर माझं पाहता आहात किंवा ऐकता आहात ते कशावर ऐकता आहात तर तुमच्या हातात असलेल्या हँडसेटवरती, मोबाईलवर. आता हे लेक्चर ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी काय तुम्हाला लागतंय तर तो हँडसेट लागतो. हँडसेट हे काय आहे तर ते साधन. आणि म्हणून अशा प्रकारच्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला हे लेक्चर तुम्हाला पाहता येते, ऐकता येते. याला काय म्हणायचं? साधन. समजलं का? नाही, मला नाही वाटत समजलं. पुढे जाऊन मी सांगतो तुम्हाला की साध्या आपण ग्रामीण भागातली माणसं, तुम्ही विद्यार्थी सुद्धा ग्रामीणच आहात, त्यामुळे तुम्हाला ग्रामीण भागाचं उदाहरण दिलं तर पटकन लक्षात येईल की जर समजा एखादा व्यक्ती, एखादा मजूर जर खणकाम करायला किंवा खंदायला रानात गेला तर त्याला खणण्यासाठी काय लागणार आहे तर त्याला खणण्यासाठी टिकाव लागणार आहे. किंवा खणलेलं जी काही माती निघालेली आहे, उकरलेली जी माती निघालेली आहे ती माती भरून टाकण्यासाठी काय लागणार आहे तर त्याला खोर किंवा ज्याला फावडं म्हणतो आपण ते खोर आणि पाटी लागणार आहे. तर अशा प्रकारचे खोर, पाटी हे खणण्यासाठी काय आहे? साधन आहे. आलं का लक्षात? साधन म्हणजे नाही आलं? ठीक आहे. अजून एक छोटस तुम्हाला अजून उदाहरण सांगतो, म्हणजे एवढं उदाहरण सांगितलं तुमच्या लक्षात येईल साधन म्हणजे काय आणि मग आपण मात्र पुढे जाऊया की तुम्ही ज्या वेळेस मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आता या जर समजा एखाद्यानं सिलेबस लिहून घेतला नसेल तर सिलेबस लिहून घ्यायला तुम्ही जर बसला तर सिलेबस लिहिण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी काय काय तुम्हाला लागेल तर पेन लागेल, दुसरी गोष्ट वही लागेल. मग लिहिण्यासाठी साधन कोणतं आहे तर पेन आणि वही हे लिहिण्यासाठी तुम्हाला साधन आहे. आलं का लक्षात? आता साधन म्हणजे काय? आता आपण आपल्या साधन म्हणजे लक्षात आलं थोडक्यात. आता आपल्याला मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधनं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल इथली कशी काय साधनं, ही कशी पाहिजे साधनं? आता त्याच्यासाठीच हा अभ्यास आहे. इतिहासाचं अतिशय महत्वाचं हे प्रकरण आहे. या प्रकरणावरती मोठा प्रश्न असतोच आणि त्यामुळं खरं तर महत्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट ज्याला म्हणतो तशा प्रकारचे आहे. त्यामुळे काळजीपूर्वक हे प्रकरण तुम्ही अभ्यासा. मी पाठीमागे सांगितलं की 2 सत्रामध्ये आपल्याला या 2 पेपरचा म्हणजे प्रथम सत्रामध्ये एक पेपर आणि द्वितीय सत्रामध्ये एक पेपर, अशा प्रकारे 2 पेपरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे 2 सत्रामध्ये.
आता या पहिल्या सत्रामध्ये काय आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर सुलतानशाही कालखंडाचा हा आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा सुलतानशाहीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे, तर मोगलशाही कालखंडाचा अभ्यास करायचा आहे. आता सुलतान आपण या सत्रामध्ये या पेपरचा आपण अभ्यास करूया. त्याच्यामध्ये सुलतानशाहीची साधने हे पहिलं प्रकरण आहे. साधने म्हणजे काय आपण पाहिले. आता हे साधनं पाहत असताना आपल्याला माहिती आहे की कुठलंही मगाशी आपण पाहिलं की साधनाशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि म्हणूनच इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला इतिहासाच्या 3 कालखंडाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच्यामध्ये पहिला कालखंड आहे तो म्हणजे प्राचीन कालखंड. दुसरा जो आहे तो मध्ययुगीन कालखंड. आणि तिसरा जो आहे तो आधुनिक कालखंड, त्याला अर्वाचीन कालखंड असेही म्हटलं जातं. आता या 3 कालखंडाच्या मध्ये आपल्याला मध्ययुगीन कालखंडाचा या पेपरच्या माध्यमातून अभ्यास करायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे. आणि म्हणूनच या मध्ययुगीन भारताच्या कालखंडाचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये प्रथमतः सुलतानशाही कालखंडाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या सुलतानशाही कालखंडामध्ये कालखंडाच्या बाबतीमध्ये कोणती कोणती साधनं उपलब्ध आहेत ती साधनं आपल्याला तपासायची आहेत. आणि म्हणूनच या साधनांचं वर्गीकरण करत असताना त्याचे 2 प्रकार प्रामुख्याने पडतात. तो पहिला प्रकार म्हणजे हे लिखित साधन. या लिखित साधनालाच वाङ्मयीन साधन असं म्हटलं जातं. जे लिखित आहे, जे लिहून ठेवलेलं आहे, अशा साधनाला आपल्याला लिखित साधन असं म्हटलं जातं. आणि म्हणून दुसरंही त्याला म्हटलं जातं आणि ते म्हणजे वाङ्मयीन साधन. वाङ्मयीन साधन असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये दुसरं एक आहे ते म्हणजे अलिखित साधन. आता हे अलिखित साधनालाच पुरातत्वीय साधन असंही म्हटलं जातं. जे लिखित नाही त्याला अलिखित अशा प्रकारचं. आता हे प्रामुख्याने 2 प्रकार झाले, लिखित साधन आणि अलिखित साधन. त्यालाच आपण वाङ्मयीन साधन म्हटलं आणि पुरातत्वीय साधन म्हटलं. याच्याबरोबरच आणखी एक साधन महत्वाचं आहे आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी आवश्यक असणारं आणि त्या साधनांमधून त्याच्यावरती मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती प्रकाश टाकण्यासाठी उपयुक्त असणारं अशा प्रकारचं साधन म्हणजे परकीय प्रवाशांचे वृत्तांत. हे एक अतिशय साधन महत्वाचं आहे. परकीय प्रवाशांचे वृत्तांत कशा प्रकारचे, तर जे काही त्या काळामध्ये परकीय प्रवासी आपल्याकडे आलेले होते, भारताला भेटी दिलेल्या होत्या, ते वेगवेगळ्या देशांमधून आलेले होते. आणि त्या परकीय प्रवाशांनी जे काही मांडलेलं होतं, जे त्यांनी पाहिलं, जे त्यांनी लिहिलं, ते खऱ्या अर्थानं तिथं मांडलेलं आहे. आणि म्हणून ते एक वास्तव असल्याचं किंवा प्रत्यक्षदर्शी असल्याचं आपल्याला ते लिखाण वाटतं. आणि म्हणून त्याच माध्यमातून त्याचा आधार घेऊन त्यांनी जे काही लिहिलेलं आहे, जे परकीय प्रवास वर्णनं त्यांनी मांडलेली आहेत, लिहिलेली आहेत, त्याच्या माध्यमातून आपल्याला तत्कालीन इतिहास समजण्यास फार उपयुक्त असं हे साधन ठरतं. काही इतिहासकार तर काही जे परकीय प्रवासी जे इतिहासकार म्हणून आहेत ते इतिहासकार तर इथंच थांबलेले आहेत, काही राजांच्या पदरीत थांबलेले आहेत. आणि राजांच्या पदरीत थांबून त्यांनी इथलं सगळं पाहिलेलं आहे आणि पाहिल्यानंतर त्यांनी ते लिहिलेलं आहे. त्यामुळे ते समकालीन होते. आणि ज्यांनी जे पाहिलेलं आहे आपल्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाचं आहे की अतिशय इतिहासामध्ये काय असतं, प्रत्यक्षदर्शी हा फार महत्वाचा असतो. एखादी घटना घडत असताना प्रत्यक्षदर्शी जर ती घटना घडत असताना एखाद्याने जर पाहिली आणि ती सांगितली तर त्याला आपण खरं ठरवतो किंवा खरं मानतो. हे महत्वाचं आहे. इतिहास म्हणजे तरी काय आहे, तर इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करणे म्हणजे इतिहास. आणि म्हणूनच ही परकीय प्रवाशांची
जी साधनं आहेत किंवा वृत्तांत आहेत ते सुद्धा आपल्या या इतिहासास अतिशय महत्वाची अशी उपयुक्त साधन म्हणून ठरत आहे. आपण आता काय करणार आहोत की एक एक साधन आपल्याला कळावं म्हणून, समजावं म्हणून, अतिशय स्पष्टपणे हे समजावं या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आणि म्हणून आता पुन्हा एकदा लक्षात घ्या की सुलतानशाहीची साधनं पाहत असताना आपण महत्वाची 2 साधनं पाहिली. ती म्हणजे एक लिखित साधन, त्याला वाङ्मयीन साधन असं म्हटलं आपण. दुसरं म्हटलं आपण अलिखित साधन किंवा अलिखित साधन म्हटलं, त्याला पुरातत्वीय साधन असंही म्हटलं. आणि त्याच्याबरोबरच सपोर्टेड असलेलं, सहाय्यकारी असलेलं अशा प्रकारचं परकीय प्रवाशांचा वृत्तांत किंवा हे जे साधन आहे या साधनांच्या माध्यमातून आपल्याला मध्ययुगाचा इतिहास किंवा मध्ययुगीन कालखंड आपल्याला तपासता येतो. आता आज आपण पाहणार आहोत आणि ते म्हणजे लिखित साधन. आता हे लिखित साधनांमध्ये काय येतं तर वेगवेगळे ग्रंथ येतात, वेगवेगळे पुस्तक येतात, हस्तलिखित येतात, वेगवेगळ्या आज्ञा जे लिखित आहे, जे लिहून ठेवलेलं आहे, अशा प्रकारचं लिखाण हे या लिखित साधनांमध्ये हे येतं. आणि म्हणून प्रामुख्यानं याच्यामध्ये जे ग्रंथ आहे हे ग्रंथ फार महत्वाचे असे असलेले आपणास दिसून येते. आणि म्हणूनच पहिला जर ग्रंथ आपण पाहिलं तर ताजुल मासीर हा एक ग्रंथ आहे. ताजुल मासीर हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा लेखक जो आहे तो हसन निझामी या नावाचा लेखक आहे. या हसन निझामीने काय केलेलं आहे तर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा तत्कालीन कालखंडावरती लिखाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यानं मांडलेला आहे. कारण का 1192 ते 1228 पर्यंत तो कुतुबुद्दीन ऐबक आणि अल्तमश या गुलाम घराण्यातील सुलतानाचा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. आणि म्हणून या लिहिलेला जो इतिहास आहे, तो मांडलेला जो इतिहास आहे, त्या ग्रंथामधून आपल्याला त्या कालखंडामधील जी वेगवेगळी परिस्थिती होती, जी आपल्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून जे काही आहे ते त्याच्यातून मिळत आहे, ते सहाय्यकारी ठरत आहे. आणि म्हणून हा खूप महत्वाचा अशा प्रकारचा ग्रंथ या हसन निझामीने लिहिलेला आहे. तो मोहम्मद घोरीच्या स्वाऱ्यांबरोबर हसन निझामी हा भारतात आलेला होता. आता बघा, मोहम्मद घोरीच्या स्वाऱ्या ज्या होत्या त्या स्वाऱ्यांबरोबर हा एक आलेला माणूस होता. तो भारतात त्या वेळी आला आणि त्याला भारताचं एवढं इथलं हे वैशिष्ट्य आणि इथलं सगळं पाहून तो इतका इथं रमला की तो इथं स्थायिक झाला. अशा प्रकारचं हे जो हसन निझामी आहे त्या निझामीचं हे लिखाण आणि त्याच्यातून माहिती ही आपल्याला उपलब्ध होत असलेली दिसून येते. आणि म्हणून हा ताजुल मासीर हा ग्रंथ या मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करताना हा महत्वाचा ठरतो आहे. याचप्रमाणे दुसरा जो ग्रंथ आहे तो म्हणजे तबाकत ए नासिरी या ग्रंथाचा लेखक आहे मिनहाज उस सिराज. आता मध्ययुगीन भारतातली ही मंडळी आहे आणि शक्य तितकं बाहेरची मंडळी असल्यामुळं तुम्हाला थोडस शब्द ऐकायला थोडेसे अवघड वाटत असतील, परंतु हळूहळू आता कानावरती नेहमी शब्द पडून तुम्हाला ते ओळखीचे वाटतील आणि तुम्हाला ते फारसं काही अवघड वाटणार नाही. आता हा तबाकत ए नासिरी जो ग्रंथ आहे तो ग्रंथ मिनहाज उस सिराज या लेखकानं लिहिलेला आहे. मोहम्मद घोरीच्या भारतात ज्या स्वाऱ्या झाल्या आणि तुर्की साम्राज्याच्या स्थापनेपासून 1260 पर्यंतच्या इतिहासाची माहिती या तबाकत ए नासिरी या ग्रंथामध्ये आपल्याला मिळते. वास्तविक पाहता हा जो लेखक होता म्हणजे मिनहाज उस सिराज हा लेखक प्रथम सिंधमध्ये
नासिरुद्दीन कुब्जाकडे व नंतर सुलतान अल्तमशकडे येऊन राहिलेला आहे. बघा म्हणजे हे कसा ग्रंथकार होता, ग्रंथकार कशा प्रकारे लिखाण केलं असेल आणि तत्कालीन लिखाण कशा प्रकारचं त्याचं होतं. म्हणजे तो एका ठिकाणी राहिलेला नाही, तर वेगवेगळ्या राजांच्या पदरी तो राहिलेला आहे. आणि म्हणूनच या त्याच्या लिखाणामध्ये किंवा त्याच्या ग्रंथामध्ये अशा प्रकारची मध्ययुगीन काळाला पूरक अशा प्रकारची माहिती ही तिथं मिळते आहे. अल्तमशच्या मृत्यूनंतर घडलेल्या ज्या घटना आहेत त्या त्यांनी स्वतः पाहिलेल्या होत्या. मग अशी मी म्हटलं की जो प्रत्यक्षदर्शी असतो, एखादी घटना घडलेली आहे आणि एखादी घटना घडल्यानंतर जो प्रत्यक्षदर्शी असतो त्याच्या सांगण्याला फार महत्व असतं. इतिहासामध्ये फार महत्व असतं, प्रत्यक्षदर्शीला फार महत्व असतं. आणि म्हणूनच तो तिथं राहून त्यांनी काही घटना सुद्धा पाहिलेल्या होत्या. म्हणजे अल्तमशच्या मृत्यूनंतरच्या ज्या घटना आहेत त्या घटना त्यांनी पाहिलेल्या होत्या. सुलतान रजियाची त्याच्यावर खूप मर्जी होती. म्हणजे वास्तविक पाहता सुलतान रजियाच्या तो जवळचा होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण का त्याची लिखाणाची जी काही आहे किंवा त्याचा जो स्वभाव आहे या दृष्टिकोनातून त्याच्यावरती त्याची मर्जी असलेली आपणास दिसून येते. त्याने सुलतान नसिरुद्दीन मुहम्मदच्या कारकिर्दीत हा ग्रंथ लिहून काढलेला आहे. आणि हा ग्रंथ लिहून काढून तो ग्रंथ सुलतानाला अर्पण केलेला आहे. म्हणजे एखादी कलाकृती जर आपल्या जवळच्या माणसाला किंवा आदरार्थी जो माणूस आपल्यासाठी असतो, ज्याच्या विषयी आपल्याला आदर असतो, अशा प्रकारच्या माणसाला आपण ते समर्पण करतो किंवा आपण त्यांना अर्पण करतो. तशा प्रकारे हा ग्रंथ त्याने सुलतानाला अर्पण केलेला होता. अशा प्रकारचे या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती तर मिळतेच, परंतु मुहम्मद घुरी, अल्तमश आणि बलबन या सुलतानांची त्यांनी विशेष अशा प्रकारची प्रशंसा सुद्धा केलेली आहे. आता ही प्रशंसा का केलेली आहे तर तो त्या काळामध्ये तिथं थांबलेला होता, राहिलेला होता. आणि त्यामुळे त्यांनी जे पाहिलं असेल, जे त्याला अनुभवता असेल किंवा अनुभवलं असेल, ते त्यांनी पाहिल्यामुळं या सुलतानांची त्यांनी प्रशंसा केलेली आपणास दिसून येते. आणि म्हणून हा एक ग्रंथ महत्वाचा असा असलेला आपणास दिसून येतो. तिसरा ग्रंथ आहे तारीख ए फिरोज शाही. आता हा तारीख ए फिरोज शाही हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचा लेखक जियाउद्दीन बर्णी हा आहे. या जियाउद्दीन बर्णी काय केलेलं आहे तर खऱ्या अर्थानं जिथे मिनहाज उस सिराजच्या तबकात ए नासिरी या ग्रंथातील ज्या घटना आहेत, ज्या घटना तिथं थांबतात, तिथून पुढे बलबन पासून मोहम्मद बिन तुगलक आणि फिरोजशाह तुगलकाच्या कारकिर्दीच्या पहिल्या 6 वर्षापर्यंतचा संपूर्णपणे इतिहास हा त्यांनी या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. आणि त्यामुळं या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला बलबन पासून मोहम्मद बिन तुगलक आणि फिरोजशाह तुगलकाच्या कारकिर्दीचा आढावा घेताना हा ग्रंथ अतिशय महत्वाचा किंवा मैलाचा दगड अशा प्रकारचा ठरतो. तसेच तो दरबारी इतिहासकार आहे. एक इतिहासकारांचे वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात, प्रकार असतात. एक दरबारी इतिहासकार दरबारी इतिहासकार म्हणजे काय की तो दरबारामध्ये राहून किंवा दरबारातल्या त्या राजाने किंवा त्या सुलतानाने त्याला पगारी ठेवलेला असतो, वेतन दिलेलं असतं, मानधन दिलेलं असतं. अशा प्रकारचा हा दरबारी हा इतिहासकार होता. आता दरबारी इतिहासकार असल्यामुळं दरबारामध्ये ज्या घटना घडतील त्या घटना मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असतो. आता याच्यामध्ये इतिहासाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं किंवा इतिहासाचा अभ्यासक, इतिहासाचा विद्यार्थी म्हणून जर आपण अशा या दरबारी इतिहासकाराकडे जर पाहिलं तर आपल्या मनामध्ये शंका येते. इतिहासाच्या विद्यार्थ्याला शंका आली पाहिजे
इतिहासाचा विद्यार्थी संशयी असला पाहिजे. तुम्ही म्हणाल लोखंडे सर काय सांगताय, इतिहासाचा विद्यार्थी संशयी असला आणि मग लगेचच उद्या घरात प्रत्येकाकडे वाचताना तुम्ही संशय येणार, तसं नाही. तर इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, चिकित्सक असलं पाहिजे. हे असं का घडलं, अशा प्रकारचं घडू शकतं का, अशा प्रकारचा विचार तुमच्या मनामध्ये संशयानं निर्माण झालेला पाहिजे. चिकित्सक वृत्तीनं पाहिलं पाहिजे त्याच्याकडं. आणि म्हणून ही चिकित्सक वृत्ती या इतिहासाच्या विद्यार्थ्याकडे आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. उगीच एखादा माणूस हे आहे असं असं आहे म्हणून तुम्ही लगेच तसा आहे म्हणून मान्य केलं नाही पाहिजे. आपल्याकडं दुसरी एक इतिहासामध्ये अजून एक आहे, बाप दाखवण्याचे श्राद्ध. ही जी म्हण आहे ना, हे आपल्यामध्ये तंतोतंत राहते. आपल्याकडे इतिहासामध्ये काही म्हणून काही सांगून चालत नाही. इतिहासाला पुरावा आवश्यक असतो. आणि म्हणून जर एखाद्या घटनेला पुरावा नसेल तर तो ऐतिहासिक किंवा ती घटना ऐतिहासिक नाही. एखाद्याने लिहिलेलं आहे, मग आपण कथा कादंबऱ्या वाचतो, ते काही इतिहास आहे का? नाही. इतिहासाचं साधन आता ते आपण पुढे अजून तुम्हाला येईल की कशा प्रकारचं साधन असतं, प्राथमिक साधन कसं असतं, दुय्यम साधन कशा प्रकारचं असतं, ही साधनं आपल्याला तपासावी लागतात. आणि म्हणून मी आपला मुद्दा आहे की प्रत्यक्षदर्शी दरबारी हा ग्रंथकार तिथे होता, ज्यांना ग्रंथलेखक होता. त्यामुळं त्यांनी ज्या काही घटना लिहिलेल्या आहेत त्या घटना ह्या वास्तव असाव्या. परंतु मी म्हटलं त्याप्रमाणे आपण चिकित्सक बुद्धीने जर त्याच्याकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की हा जो दरबारी लेखक आहे, ग्रंथकार आहे, तो पगारी आहे, तो त्या राजाचं वेतन देतो. मग काय होईल की तो त्या राजाच्या किंवा त्या सुलतानाच्या विरोधात लिहू शकेल का? नाही. ज्या काही खरोखरच ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील त्या चुकीच्या गोष्टी तो लिहू शकेल का? नाही. कारण तो तिथं एक नोकर आहे, दरबारामध्ये कामगार आहे. आणि म्हणून कुणीही आपल्या नोकर कुठलाही नोकर आपल्या मालकाविरुद्ध अशा प्रकारचा विरोध करणार नाही. साधी गोष्ट आहे. उद्या मी सांगितलं. त्यामुळं अशा प्रकारचं ही जी गोष्टी आहे, ह्या घटना आहेत, हे आपले जे आदरार्थी माणसं आहेत किंवा दुसरी घटना आहे की आपले शिक्षक आहेत, त्याच्याविषयी आपण वेगळ्या प्रकारचं मांडू शकतो का? नाही. हे छोटंसं उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी दिलं. आणि म्हणूनच एक गोष्ट आहे की दरबारी किंवा अशा प्रकारची कामगार असणारी मंडळी हे असं करू शकत नाही. आणि म्हणून एक थोड्याशा मर्यादा ह्या असलेल्या दिसून येतात. त्याच्यानंतरचा खऱ्या अर्थानं एक त्याच नावाचा ग्रंथ आहे. आणि तो ग्रंथ म्हणजे काय आहे की तारीख ए फिरोजशाही. तो दुसरा, परंतु लेखक मात्र दुसरा आहे. त्याचा लेखक कोण आहे? शम्स ए सिराज अफीफ. त्याचा लेखक कोण आहे? शम्स ए सिराज अफीफ. आणि म्हणूनच या शम्स ए सिराज अफीफ खरं तर जियाउद्दीन बर्नीच्या ग्रंथाचे नाव घेऊनच याने हा ग्रंथ लिहिलेला आहे. तो सुद्धा फिरोज तुगलकाच्या दरबारी असणारा हा लेखक होता. जियाउद्दीनचं राहिलेलं अपूर्ण काम किंवा जे काही लिहायचं त्याचं राहिलेलं होतं ते अपूर्ण कार्य त्यांनी पूर्ण केलेलं आणि पूर्ण करून खऱ्या अर्थानं त्या या ग्रंथामध्ये भर टाकलेली आहे. फिरोज तुगलकाच्या कारकिर्दीची संपूर्ण माहिती हे या ग्रंथामध्ये त्यांनी दिलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा हा एक महत्वाचा मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी महत्वाचा असा पुरावा किंवा महत्वाचा अशा प्रकारचा आपल्याला अभ्यास करत असताना सहाय्यक ठरणारं एक साधन म्हणून या ग्रंथाकडे आपल्याला पाहावं लागेल किंवा आपण पाहत आहोत. अशा प्रकारे खूप महत्वाचं असं या वेगवेगळ्या ग्रंथांमधून आपल्याला माहिती मिळते आहे.
आणि ह्या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला मध्ययुगीन भारताचा किंवा ज्याला आपण खास सुलतानशाही कालखंडाचा जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यास आपण हा करणार आहोत. मी म्हटलं मगाशी सुरुवातीला सांगितलं की साधन कशासाठी असतं. साधन कशासाठी असतो तर जे आपल्याला साध्य करायचं आहे त्याच्यासाठी साधन असतं. आणि म्हणून आपल्याला मध्ययुगीन भारताचा इतिहास तपासत असताना किंवा मध्ययुगीन भारताचा अभ्यास करत असताना आपल्याला ही साधनं अतिशय महत्वाची ठरतात. आणि म्हणून आपण खरं तर इथंच थांबणार आहोत. पुन्हा एकदा थोडक्यामध्ये आपण पाहूया सुलतानशाहीची जी साधनं आहेत त्या साधनांचे दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये लिखित साधनं, अलिखित साधनं. लिखित साधनाला आपण वाङ्मयीन साधनं असं म्हटलं, अलिखित साधनाला पुरातत्वीय साधनं असं म्हटलं आणि त्यांना सहकारी किंवा पूरक अशा प्रकारचं जे काही आधुनिक साधन आहे ते म्हणजे परकीय प्रवाशांचं वृत्तांत हे एक महत्वाचं साधन आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं किंवा प्रामुख्यानं लिखित साधनांचा आपण अभ्यास करायला लागलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण 4 ग्रंथांचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये ताजुल नासिर हा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचा लेखक जो आहे तो हसन निझामी आहे. दुसरा ग्रंथ आपण पाहिला तबाकत ए नासिरी आहे. त्याचा ग्रंथकार आहे मिनहाज उस सिराज आहे. तिसरा जो आहे ग्रंथ तो तारीख ए फिरोजशाही आहे आणि त्याचा लेखक आहे जियाउद्दीन बरनी. चौथा लेखक आहे तारीख ए फिरोजशाही, त्याचा लेखक आहे शम्स ए सिराज अफीफ. आपण या चारही ग्रंथांविषयी अतिशय सखोलपणे आणि विश्लेषणात्मक जसं तुम्हाला समजेल अशा प्रकारच्या भाषेमध्ये अगदी उदाहरणार्थ एवढं सांगितलं तर माझे सुद्धा उदाहरण देऊन तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून नक्कीच मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे 4 ग्रंथ किंवा साधन म्हणजे काय हे जे काय आहे हे तुम्हाला समजलं असावं. नक्कीच तुम्ही हे पहा, ऐका. जर काही तुम्हाला अडचण वाटली तर पुन्हा पहा आणि जरी समजा पुन्हा एकदा जर नाही समजलं तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. ठीक आहे. आज इथंच.